नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण केळ घालून शिरा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। तुम्ही म्हणाल त्यात काय सोपा तर आहे, पण सोपा असला तरी हा आपण वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपी पूर्ण बघा। एका कढईमध्ये साधारणपणे 2 चमचे तूप घेणार आहोत। हे तूप लाल दिसत असेल कारण हे घरात कडवलेलं तूप आहे, त्यामुळे ते लाल आहे। तूप तापल्यावर त्याच्यामध्ये आपण मनुके घालणार आहोत। साधारणपणे 1-1.5 चमचे मनुके मी घेतलेले आहे, तर ते आपण चांगले तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। चांगले फ्राय झाल्यानंतर आपण ते मनुके एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहोत। हे ड्रायफ्रुट्स मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत। बारीक गॅसवरच चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही अजून तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। मी इथं बदाम आणि काजू बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि साधारणपणे अर्धा मिनिट हे परतून घेतलेले आहेत। आता हे थोडेसे लालसर झाल्यामुळे मी काढून घेत आहे। त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण 1 केळ बारीक चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि ते सुद्धा आपण त्या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। एका वाटीच्या रव्याला 1 केळ बस होतं, तर मी आता हे फ्राय करून घेते। मी गॅस बंद केला होता आणि ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले होते। त्यानंतर आता त्याच तुपामध्ये मी हे केळ जी आहेत साधारणपणे 1 मिनिटभर परतून घेत आहे। थोडीशी मऊ झाल्यानंतर मग आपण ती काढून घ्यायची आहेत। परत त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेत आहे आणि तूप चांगलं विरघळल्यानंतर तूप तापल्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे आणि हा रवा मी त्या ज्या भांड्यामध्ये मी केळ, ड्रायफ्रुट्स आणि मनुके चांगले भाजून घेतलेले आहेत त्या भांड्यामध्येच त्या तुपामध्ये मी हा रवा घातलेला आहे, कारण ती जी चव आहे केळ भाजलेल्याची, ड्रायफ्रुट्स भाजलेल्याची चव ह्या रव्यामध्ये उतरते, त्यामुळे शिरा अजूनही टेस्टी लागतो। आता मी साधारणपणे 1-3-4 मिनिट हा जो रवा आहे हा रवा आपण परतून घ्यायचा आहे। हा रवा परतताना बारीक गॅसवरच परतायचा आहे, नाही तर कच्चा राहू शकतो, त्यामुळे आपण हा परतून घ्यायचा आहे। 3-4 मिनिट परतून झाल्यानंतर ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि त्याच वाटीनं 1 वाटी दूध घालायचं आहे। तुम्हाला जसा हवे आहे त्याच पद्धतीनं तुम्ही पाणी आणि दूध घालू शकता। आता मला जास्त मोकळा नको आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये अजून 1 वाटी पाणी घालत आहे। तुम्हाला जर जास्त मोकळा हवा असेल तर 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध बस होतं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे केळाचे काप होते आपण तुपामध्ये परतून घेतलेले होते ते आपण त्यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर आपण जे मनुके, ड्रायफ्रुट्स घातले होते ते सुद्धा आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि साधारणपणे परत 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। त्या शिऱ्यामध्ये ते केळाचं चव आणि त्या ड्रायफ्रूटची चव उतरण्यासाठी आपण साधारणपणे 1-2 मिनिट परत परतून घ्यायचं आहे। 1-2-3 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये आपण पाऊण वाटी साखर घालायची आहे। ज्या वाटीनं आपण रव्याचं, दुधाचं, पाण्याचं माप घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपण पाऊण वाटी साखर घालायची आहे। तुम्हाला जास्ती गोड हवा असेल तर तुम्ही 1 वाटी साखर घालू शकता। साधारणपणे 1 मिनिट परतल्यानंतर साखरेला पाणी सुटलं, त्यामुळं थोडासा आपला शिरा मऊ झाला। त्यानंतर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। साधारणपणे 2 मिनिट हा शिरा मी झाकून ठेवलेला होता। आता परत आपण तो मिक्स करून घ्यायचा आहे। त्याला साईडनं तूप सुटलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट परतल्यावर परत झाकून ठेवायचं आहे।
साधारणपणे 1-2 मिनिट परत झाकून ठेवायचा आहे हा शिरा। आता 1-2-3 मिनिट झालेला आहे, आपण झाकण काढून घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीनं शिरा तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करून टाकत आहे आणि मग आपण तो डिशमध्ये सर्व करायचा आहे। अशा प्रकारे तयार आहे केळाचा शिरा। सत्यनारायणच्या पूजेला प्रसाद म्हणून बनवतात। अगदी सोपा आहे आणि हा पदार्थ तुम्ही जर पाहुणे आले तर त्यांच्यासाठी गोड पदार्थ म्हणून बनवू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर चला, भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।